निप्पॉन डेंड्रो प्रकल्प के लिए संपादित जमीन पर जब एक निजी कंपनी ने कड़े बंदोबस्त के बीच काम शुरू किया, उसी दरमियान विधायक सुधाकर अडबाले ने पहुंचकर काम को रोका। तो आइए सुनते हैं विधायक अडबाले ने चेतावनी देते हुए उस समय क्या कहा। निप्पॉन डेंड्रो प्रकल्प के लिए संपादित की गई भद्रावती तहसील के मौजा, विजासन, रुयाड रीठ, पिपरी देश, टोला, चारगांव, लोनार रीठ, तेलवासा, कुनाड़ा, चिरादेवी, ढोरवासा इन गांव के प्रकल्पग्रस्तों के साथ प्रशासन की चर्चा शुरू रहते ही 17 फरवरी को पुलिस बंदोबस्त के बीच एक निजी कंपनी ने काम शुरू किया। वहीं प्रकल्पग्रस्तों के द्वारा कोई विरोध न हो, इसके लिए स्थानिक पुलिस प्रशासन ने प्रमुख 4 प्रकल्पग्रस्तों को स्थानबद्ध किया था। इस घटना की जानकारी शिक्षक विधायक सुधाकर अडबाले को मिलते ही उन्होंने पुलिस स्टेशन पहुंचकर स्थानाबद्ध किए गए प्रकल्पग्रस्तों को बाहर निकाला और घटनास्थल पर जाकर कंपनी का काम बंद किया। वहीं प्रकल्पग्रस्तों ने इस संदर्भ में वर्रा भद्रावती विधानसभा के विधायक करण देवतोड़े से भी मुलाकात की। विधायक करण देवतोड़े ने भी प्रकल्पग्रस्तों को अपना समर्थन दर्शाया। वहीं काम बंद होने के बाद में किसानों ने इशारा दिया कि अगर पुनः काम शुरू हुआ तो वे सभी सामूहिक आत्मदहन करेंगे और यह भी कहा कि जब तक मांग पूरी नहीं होगी तब तक काम शुरू नहीं होगा। तो आइए सुनते हैं इस मौके पर विधायक सुधाकर अडबाले ने क्या कहा। निप्पॉन डेंड्रो या कंपनीने 30 वर्षापूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनी, या जमिनी MIDC ने कास्तकाराकडून 12,000 रुपये एकरी याप्रमाणे घेतलेल्या होत्या आणि आता हे MIDC ने ह्या जमिनी ग्रेटा एनर्जी कंपनीला हस्तांतरित केलेल्या आहेत। त्यामध्ये शेतकरी मागील 30 वर्षापासून या जमिनीवरती उत्पन्न घेऊन आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवत आहे। परंतु आता ग्रेटा एनर्जीने आज जबरदस्तीने त्या ठिकाणी JCP चालवून शेतकऱ्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्याने एकजूट दाखवली, सर्व या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनीने सुरू केलेलं काम हे थांबवलेलं आहे। जोपर्यंत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर येऊन या संदर्भामध्ये चर्चा करत नाही, त्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या संदर्भात आणि त्या कंपनीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 2.5 एकरवरती एका वारसांना त्यांच्या नोकरी देण्याच्या संदर्भात चर्चा करणार नाही, तोपर्यंत कास्तकारांनी निर्धार केलेला आहे की या जमिनीवरती आम्ही कुठलेही कामकाज होऊ देणार नाही। आणि आज शेतकऱ्यांनी एकजुटीचा प्रत्यय दाखवत या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेलं काम थांबवलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांशी डायरेक्ट कंपनी चर्चा करणार नाही, तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्धार घेतलेला आहे। आणि हा शेतकऱ्यांच्या निर्धारासोबत मी एक लोकप्रतिनिधी, शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे यासाठी मी या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये या प्रश्नाला निश्चित वाचा फोडण्याचं काम करेल। आणि या शेतकऱ्यापैकी एक शेतकरी, आदिवासी शेतकरी JCP अडवायला गेला असताना त्या JCPला या ठाणेदारांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्या संदर्भामध्ये त्या ठाणेदारावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या प्रकारची मागणी, या प्रकारची कंप्लेंट आम्ही चंद्रपूर पोलीस अधीक्षकाकडे करणार आहोत। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।